हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन. आज मी बनवणार आहे माझं दुपारचं जेवण. भाजी, चपाती आणि भात. हा भात मी अगोदरच बनवून घेतलाय आणि पीठ पण चांगलं मस्त सॉफ्ट असं मळून घेतलेलं आहे. आता मी भाजीची तयारी करणार आहे. तर मी थोडंसं तेल टाकलंय कढईमध्ये. आता मी टाकणार आहे जिरा, मोहरी, एक कांदा, मीडियम साईजचा कांदा, एक टोमॅटो आणि वांगी जी कट करून तुम्ही पाण्यामध्ये ठेवा जेणेकरून ती काळी पडणार नाही. तर मी आता टाकलंय मोहरी, चांगली फुटू द्यायची आहे. जिरा, मोहरी आणि कढीपत्ता टाकलाय. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे कांदा, जो चांगला म्हणजे जास्त बारीक पण नाही कापायचा आहे आणि जास्त जाड पण नाहीये. आणि मीडियम साईजचा कांदा होता हा, जास्त मोठा पण नव्हता. आणि याला कट करून घ्यायचंय आणि मी टाकलंय कढईमध्ये आणि चांगला लालसर होऊ द्यायचा आहे. आणि चांगलं परतून घेऊन चांगलं हलवून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये मी टाकलंय आता एक टोमॅटो, जे मी मीडियम साईज मध्येच कट केलं होतं, जास्त बारीक नव्हतं केलेलं. आणि याला पण चांगलं परतून घ्यायचंय. आणि आता मी याच्यामध्ये मसाले, काही मिर्च पावडर, कांदा लसूण मसाला, हळद, हे सगळं ऍड करणार आहे. आणि याला चांगलं हे मी टाकलेत मेथीचे दाणे. ते तुम्ही जेव्हा आपण जिरा मोहरी टाकतो ना, तर तेव्हाही टाकले तरी चांगलं राहणार. आणि आताही टाकलं तरी होऊन जाईल, काही हे नाही. आणि आता मी तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही मीठ टाका. मी 2 चम्मच टाकलंय. मीठ चांगलं मस्त. आणि हे जिंजर गार्लिक पेस्ट आहे. तुमच्याकडे लसण असेल तर तुम्ही लसणही कुटून टाकू शकता. आणि याला चांगलं असं मस्त सॉफ्ट करून घ्यायचंय आणि परतून घ्यायचंय चांगलं ह्या मसाल्यांना. आता याच्यामध्ये मी टाकलेत वांगे, जे मी पहिलेच कट करून ठेवलेले होते, पाण्यामध्ये ठेवले होते. तसे ठेवले तर ते काळे पडतात, म्हणून मी पाण्यामध्ये ठेवलेले. तर अशा पद्धतीने पण भाजी तुम्ही बघा बनवून घरी, मस्त बनते. भातासोबत, चपातीसोबत छान लागते अशी या प्रकारची पण भाजी. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मस्त परतून घ्यायचे वांगे, हे बघा. आणि गॅस थोडासा मीडियम मध्येच ठेवायचा आहे. जास्त फुल पण नको आणि जास्त कमीही नको, मीडियम साईज मध्ये ठेवायचं आहे. याला चांगलं परतून घ्यायचंय. आता मी टाकली आहे कोथिंबीर आणि थोडंसं हलकसं गरम केलेलं पाणी मी ऍड केलंय. आणि याला पण चांगलं हलवून घ्यायचंय जेणेकरून मीठ मसाले चांगले वांग्याला लागतील. आता मी शेंगदाणे घेतीये. ते तुम्ही भाजूनही घेऊ शकता किंवा तसेही घेऊ शकता. आपल्याला त्याचा थोडासा जाडसर कूट बनवायचा आहे. तुम्ही त्याला खलबत्त्यामध्ये कुटूनही घेऊ शकता किंवा असं मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर ठेवावं लागेल, पण जास्त बारीक पण नाही करायचं आहे आपल्याला तो शेंगदाण्याचा कूट. आणि हे मी मिक्सरमध्ये एक वर असं फिरून परत बंद, चालू बंद, म्हणजे ते जास्त बारीक नको व्हायला. त्याच्यामुळे ते बघा थोडं हलकसं जाडसर ठेवायचंय. जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, मीडियमच समजा. आता हे बघा, मी माझी मुलगी आहे, ती 10 महिन्याची आहे. तर तिचे बॉटल्स वगैरे, निप्पल्स, हे पहिले मी वॉश करून घेते चांगले. आणि मग नंतर त्याला चांगलं उकळून, पाण्यामध्ये उकळून घेते. तिला मागच्या आठवड्यामध्ये तोंडामध्ये एकदम असं लालसर झालं होतं, तर मी डॉक्टरांकडे गेले होते. तर मला पण आयडिया नव्हती की नेमकं हे कशामुळे झालंय. तर म्हटलं एकदा डॉक्टरांना दाखवून देते. तर डॉक्टर बोलले की कशामुळे होऊ शकतं हे, कपडा वगैरे तोंडामध्ये घालती, नाही तर मग तुम्ही काय यूज करता, बॉटल वगैरे कशी यूज करतात. म्हटलं मी निप्पल यूज करते आणि माझ्याकडे स्टीलचे बॉटल्स आहे आणि प्लास्टिकची पण खाऊ घालायला एक बॉटल आहे आणि दूध बॉटल ही प्लास्टिकची आहे. फक्त पाणी तिला मी याने देते, स्टीलच्या बॉटलने देते. आणि दूधही माझ्याकडे 2 बॉटल आहे. तर तसं करते मी.
तर डॉक्टर बोलले की निप्पल तुम्ही उकळून घेता का? म्हटलं मी असं डेली नाही उकळून घेत, पण आठवडा 2 आठवडे झाले की असं उकळून घेते. आणि निप्पल कधी चेंज करता? म्हटलं निप्पल चेंज केलंच नाहीये मी अजून. पण ते बोलले की नाही, तुम्ही 1 किंवा 1.5 महिना झाला की निप्पल चेंज करत जा. ते चांगलं नसतं जास्त यूज करणं. म्हटलं ठीक आहे. मग बोले निप्पल हे ते चांगलं उकळून घेत जा. ते बघा मी अशा प्रकारे मग ते निप्पल चांगले उकळून घेते तेव्हापासून. हे करणं खूप गरजेचं आहे. मी आठवड्यातून असं एखाद्या वेळेस करायची, पण हे डॉक्टर बोलले की थोडंसं एक किंवा समजा आज उकळले की दुसऱ्या दिवशी न करता तिसऱ्या दिवशी परत एकदा उकळून घ्यायचे. म्हणजे डेली न करता तिसऱ्या दिवशी चांगल्या प्रकारे अशा प्रकारे कमीत कमी 5 मिनिटं उकळू द्यायचे त्या निप्पल्स, जे झाकण वगैरे आहे प्लास्टिकचे सगळे, तर ते अशा प्रकारे चांगले उकळून घ्यायचे. पहिले तर चांगलं छोटा आपला ब्रश असतो आपण ज्याने ब्रश करतो, त्या ब्रशने चांगलं घासून घ्यायचंय त्यांना आणि मग नंतर चांगलं उकळून घ्यायचंय आणि असंच ठेवून द्यायचंय. तर तुम्ही पण तुमच्याकडे पण लहान बाळ वगैरे असेल तर त्याचे बॉटल्स वगैरे असे स्वच्छ करत जा, कारण की हे करणं खूप गरजेचं असतं. नाही तर मग तोंडामध्ये रिॲक्शन वगैरे लाल होणं हे खूप आणि खूप त्रास देतं बाळांना. तर हे करत जा तुम्ही पण. आणि जे माझ्याकडे राहिलेले होते ते मी पण पाण्यातून एकदा काढून घेते. म्हटलं हे यूज नव्हते केलेले, पण मग म्हटलं एकदा काढून घेते गरम पाण्यातून. आणि ते बघा माझ्याकडे 2 स्टीलचे बॉटल्स आहे. ते जास्त मी स्टीलच यूज करते तिला, प्लास्टिक खूप कमी करते. पण दूध वगैरे हे आहे ना, तर ते मी बॉटलनी देते तिला. तर अशा प्रकारे चांगलं मस्त स्वच्छ ठेवायचे बॉटल्स वगैरे आणि क्लीन ठेवायचे. लहान बाळांना खूप गरजेचं असतं ते. आणि हे बघा, हे माझ्याकडे छोटासा ब्रश आहे. ह्या ब्रशने मी चांगले क्लीन करते ते बॉटल. साबणने घासून घेते. मी स्टील उकळून नाही घेत पाण्यामध्ये, पण गरम पाण्याने धुवून काढते. तर हे बघा, भाजी पण चांगली हे झालीये, शिजलीये. आणि शेंगदाण्याचा कूट ऍड करून मी ती बाजूला ठेवली, म्हणजेच भाजी झालीये. आणि मी इथे चपात्या बनवतीये, दुपारच्या चपात्या. तर चपातीला जर का अशी अर्ध्या प्रकारे तुम्ही जर का पीठ लावसान ना कोरडं, तर तुमची चपाती ही 100% फुलणार म्हणजे फुलणारच. तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा घरी, नक्की चपाती फुलणारच. मस्त बनती चपाती, एकदम सॉफ्ट आणि खूप छान लागती. आणि मीडियम साईजच्या चपात्या बनवते मी, जास्त मोठी पण नाही आणि जास्त छोटी पण नाही. आमच्या घरी चपात्या थोड्याशा जास्त बनवाव्या लागतात, तर मी मीडियम साईजमध्ये चपात्या बनवते. जास्त छोट्या छोट्या नाही बनवत चपात्या. फुलके बनवायचे असले तर छोट्या साईजमध्ये फुलके बनवते. आणि मस्त दोन्ही साईडने चांगलं परतून घ्यायचंय, भाजून घ्यायचंय चपातीला. आणि हलक्या हाताने त्याला लाटायचंय, जास्त दाबून लाटायची नाही चपाती. छान बनते. मी भात बनवून ठेवला होता अगोदरच आणि भाजीही माझी तयार झालेली आहे. तर हे बघा किती छान. आणि सगळ्या चपात्या फुलतात, असं नाही की तुम्हाला एकच चपाती मी दाखवली आहे. अशा प्रकारे 2-3 चपात्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत व्हिडिओमध्ये. सगळ्या चपात्या अशाच फुलतात, मस्त लेयर निघतात. गरम होती चपाती, तर मला एवढं व्यवस्थित तुम्हाला दाखवता नाही आलं, पण छान चपाती मस्त फुललेली आहे. आणि अशा सगळ्या चपात्या माझ्या फुलतात. आणि भाजी पण तयार झालीये, भात पण तयार झालाय आणि आता चपात्या पण तयार होत आहेतच. बस झालाय माझा स्वयंपाक आणि जेवण करायला बसायचंय. अर्ध्या तासामध्ये, अर्धा पाऊण तास लागतो स्वयंपाकाला. खूप सोपा आणि मस्त चविष्ट भाजी वांग्याची, खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि कमी तेल, हेल्दी असतं. सगळ्या थंडीचे दिवस आहे, हेल्दी खाणं तर खूप गरजेचं असतं. हे बघा माझा स्वयंपाक सगळा रेडी झालाय, आता जेवायला बसायचंय.
मुलीचं खाऊन घालून झालेलं आहे, तर ती पण झोपलेली आहे. तर आता माझा स्वयंपाक झालाय, तर तुम्ही पण जेवण करा दुपारचं. थँक्यू. बाय.